हाय मित्रांनो, आज ना मी कडाची आमटी करणार आहे. बघा, मी एवढं साहित्य घेतलेलं आहे. मी आता तुम्हाला सांगते. बघा, ही गॅसवरती भाजून घेतलेलं खोबरं आहे आणि ही ना हरभऱ्याची डाळ आणि ती ना शिजवून घेतलेली आहे आणि ह्या हिरव्या मिरच्या आणि ही लसूण आणि ही कोथिंबीर आणि ही कढीपत्ता घेतलेला आहे आणि जिरं घेतलेला आहे आणि हळद आणि कांदा आणि घेतलेलं हरभरा डाळ शिजवून घेतलेलं पाणी, गरम मसाला घेतलेला आहे. आपण आता कांदा आणि मिरची भाजून घेऊ. सर्वात प्रथम मी कांदा भाजून घेते. थोडस तेल टाकते. आपण चांगला कांदा भाजून घेऊया. मी आता कांदा काढून घेते. आता आपण मिरच्या भाजून घेऊ. घेते. आपण ह्याला चांगलं भाजून घेऊ. आपण त्याच्यामध्ये आता लसूण टाकून घेऊ. लसणाने भाजीला चव वाढते म्हणून मी जास्त घातलेला आहे. आता मी काढून घेते. थंड झाल्यानंतर आपण मिक्सरवरती बारीक करून घेऊया. मी आता या साहित्य ह्याच्यामध्ये वतून घेणार आहे. आता मी ह्याच्यामध्ये कांदा वतून घेतला. आता मी खोबरं वतते. आता मी मिरची घेते वतून. आता मी लसूण घेते टाकून आणि ही आहे हरभऱ्याची डाळ. मी ती सुद्धा ह्याच्यामध्ये टाकून घेते. आता ह्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला टाकून घेते. आता मी बारीक करून घेते. मी आता हे साहित्य वाटून घेतलेलं आहे. आता आपण ह्याला फोडणी देऊया. मी आता तेल वतून घेते. आता तेल तापलेलं आहे. मी आता जिरं टाकते. आता थोडीशी हळद टाकते. आता मी कोथिंबीर आणि कढीपत्ता टाकून घेते. आपण चांगलं हलवून घेऊया.
ह्याला आता तेल सुटायला लागलेलं आहे. मी आता त्याच्यामध्ये ना एव्हरेस्ट आणि घरकून टाकून घेते. मी आता हे हलवून घेते. आता ही आपण पाणी वतून घेऊया. आता मी हे हलवून घेते. आता ही भांड मी ह्याच्यामध्ये ओतून घेते. आता ह्याला छान उकळी येऊन द्यायची. आता ह्याला छान उकळी येऊन द्यायची. आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया. बघा अशी झाली. मी